खासदार सुप्रिया सुळे यांनी PMPLच्या विविध विषयांसंदर्भात आज PMPLच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। काय नेमके विषय चर्चेले गेलेले आहे ते जाणून घ्यात। प्रशांत दादा, काय याच्यामध्ये PMPLचे जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप सारे मयत होऊन सुद्धा त्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युटीच्या रकमा मिळालेल्या नाहीत। 7व्या वेतन आयोगाचा फरकाचा नका जो काय टप्पा आहे तो मिळालेला नाही। तर माननीय सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला की या संदर्भामध्ये PMPLला ते पैसे द्यायचे, PMPLचे पैसे कमी पडत आहेत ते महापालिकेकडून मान्य करून घेण्यासाठीचा आमचा म्हणजे सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करू, तो निर्णय झाला आहे। त्याचबरोबर PMPLच्या कर्मचाऱ्यांची म्हणजे आत्ताच्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची अंशदायी वैद्यकीय योजना जी बंद केली होती ती आज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे। आणि पुणेकरांच्या गोरगरिबांची अंत्यविधीची जी काय शववाहिनी आहे ज्याला पुष्पक म्हणतात ती बंद त्यांनी केली होती। त्या संदर्भात त्यांच्याकडे आज अत्यंत म्हणजे कडक भाषेमध्ये पाठपुरावा झाला आहे। ते नाही चालू झाल्यानंतर पुणेकरांच्या सगळ्या ज्या काय डेड होतील ते डेड बॉडी इथं घेऊन येईल असा इशारा दिल्यानंतर PMPLने ती बस पुन्हा एकदा चालू करण्याचा आज आम्हाला सकारात्मक निर्णय दिलेला आहे। आणि आता ते क्रेडिट आम्ही म्हणजे सुप्रियाताईंना देतो, कारण की सुप्रियाताईंनी बैठक घेतली त्याच्यामुळे हा आणि त्याचबरोबर कामगार संघटना होत्या, हा निर्णय आज सकारात्मक झालेला आहे। विशालजी, काय बैठक झाली, या सगळ्या कामगारांचे प्रश्न होते, गेल्या काही वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले। निश्चितपणे आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आज कामगारांच्या प्रश्नाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि काही धोरणांमध्ये तफावत होती। 23 नंतरच्या लोकांना वेगळ्या पद्धतीचं धोरण होतं, ग्रॅज्युटी आणि PFचे पैसे, आणि त्याच्या आधीच्या लोकांना 4 टप्प्यामध्ये। त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक समान पद्धतीने सर्वांचे पैसे आम्ही देऊ, त्याच्यामध्ये कोणतेही टप्पे नसतील। अंशदायी योजनेच्या बाबतीत सुद्धा जी काय त्यांची भूमिका होती त्याला आम्ही तोच इन्सिस्ट केला की पुणे महानगरपालिकेने जनरल बॉडी याच्यामध्ये ठराव केलेला आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने त्याची अंमलबजावणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी की जी पुष्पक सेवा जी पुणेकरांसाठी गेल्या अनेक वर्ष, गेले जवळपास 40-50 वर्ष म्हणजे PMT अस्तित्वात असल्यापासून जी सुरू होती ती मधल्या काळात जी त्यांनी बंद करायचं त्यांचं जे चाललं आहे त्याला आम्ही कडकडून विरोध केला आणि ती ताबडतोबीने पुणेकरांसाठी सुरू करावी, ह्याच्यासाठी आमचा आग्रही त्यांच्याकडे मागणी असणार। 186 जे DW कर्मचारी आहेत त्यांनाही सेवेमध्ये रेग्युलर रुजू करण्याबाबत आज चर्चा झाली। त्याबाबतही व्यवस्थापनाने फाईल मागवून घेऊन त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतो आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेले। ही एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना 1243 लोक या ठिकाणी आपण कायम केले, त्या पद्धतीनं आता पुन्हा 186 लोकांच्यासाठी आपण प्रयत्न करतो। एक मोठा आनंदाचा प्रसंग आजच्या मीटिंगचा आहे। तर या सगळ्या ॲक्च्युली जे मेट्रो स्टेशन आहेत ते मेट्रो स्टेशनपासून त्याची जी लोकांना जायला यायला लांब पडतं वारजे भागातून, त्याच्याकरता आम्ही शेटल बसची मागणी केलेली आहे। आणि आता साहेबांनी आम्हाला असं सांगितले की ती लवकरात लवकर चालू करून मेट्रोमध्ये लोक जास्तीत जास्त वापर करतील, याच्याकरता अजून वारजे भाग असेल किंवा इतर अजून वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा आम्ही शेटल बस चालू करू असं त्यांनी आज आश्वासन दिलं। ज्या लोकांना सस्पेंड केलेलं आहे त्यांनाही 1-2 दिवसामध्ये बोलवून त्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती घेऊन त्यांनाही कामावर रुजू करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे। तो एक सकारात्मक निर्णय आहे की बरेच दिवस लोक सस्पेंड होते छोट्या छोट्या गोष्टीसाठी, 20 रुपये 40 रुपये दंड झाला म्हणून, तर त्यांच्याबाबतही आज सकारात्मक निर्णय झालेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली आणि त्यात जे काही या सगळ्या मंडळींनी सांगितलं, काही जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते मार्गी लागलेले आहेत। सुप्रिया, काय हे सगळे प्रश्न गेल्या काही वर्षांपासून होते, तुम्ही आज या सगळ्याच्यात पुढाकार घेतला आणि ते सगळे मार्गी लागल्याचं या ठिकाणी या सगळ्या लोकांचं म्हणणं। अजून मार्गी लागलं असं म्हणता येणार नाही, कारण का त्याची मला अंमलबजावणी बघायची आहे, नुसते कमिटमेंट्स किंवा प्रॉमिसेस नको आहेत मला। एकतर हे सगळ्यांच्या सहकार्याने झालं, काय माझं एकटीचं काम नाही, सगळ्या जणांनी एकत्र येऊन आज ही खूप सविस्तर मीटिंग झाली। एकच मला काळजी वाटते की एकीकडे रस्ते किंवा मोठे बिग तिकीट प्रोजेक्ट्स, बिग बजेट तिकीट प्रोजेक्ट्स जे असतात त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत असं सरकार म्हणत राहतं, एकीकडे योजनांसाठी पैसे नाहीत ज्या सामाजिक कामांसाठी आहे, दुसरीकडे EPS 95ला पैसे मिळत नाही आहेत आणि PMPL जी गरज आहे, म्हणजे जरी मेट्रो किती उत्तम झाली तरी त्याला ॲन्सिलरी सपोर्ट लागतो, जे PMPL ही लागणारच आहे किती मेट्रो झाली आणि किती नवीन रस्ते झाले तरी। त्यामुळे PMPL ही नेहमीच आर्थिक अडचणीत का असते आणि त्याच्यात सुधारणा का येत नाही याचं आत्मचिंतन सरकारने सातत्याने, म्हणजे आम्ही सरकारमध्ये होतो, आम्ही कॉर्पोरेशनमध्ये असताना PMPLला एक वेगळा फंड ठेवून ती कशी चालेल आणि महाग होणार नाही, म्हणजे एक वेळ सरकार लॉसेस करेल पण सर्वसामान्यावर बोजा नको त्याचा खर्चाचा, म्हणून PMPLची खरं तर स्थापना झाली।
तर अशा PMPLनी ज्यांनी काही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना त्या काळात लोकांची सेवा केली. जिथे मेट्रो जात नाही तिथे PMPL जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. जिथे अनेक वेळा रिक्षा जात नाही तिथे पण PMPL जाते, कारण का रूट्स प्लॅन्ड आहे. अशा वेळीच या PMPLला पैसे का नाही द्यायचे? आणि ज्यांनी उभं आयुष्य तुमची आणि माझी आणि या शहराची सेवा केली, त्यांचे हक्काचे पैसे का वेळेवर त्यांना जात नाहीत? ते दिवाळी ते म्हणतात ते बिचारे इतके चांगले, ते म्हणते दिवाळीपर्यंत द्या. माझं म्हणणं दिवाळी नाही, दसऱ्यापर्यंतच द्या. हा निधी जो त्यांचा हक्काचा आहे, त्यांचे पैसे आहेत, ते मिळालेच पाहिजे. बैठकीच्या संदर्भातले काही राजकीय प्रश्न होते. राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची भेट होते. 20 मिनिटांपासून सगळी चर्चा सुरू आहे आणि माहितीही मिळते की आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात ही बैठक आहे, ज्याला संजय राऊत देखील उपस्थित आहेत, अनिल परब देखील उपस्थित आहेत. तुम्ही या भेटीकडे नेमकं कसं पाहता? हो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळे पक्ष अनेक वेळा भेटतात, नेते भेटतात, चर्चा होत असते. त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना आपण. राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घ्यायचं किंवा नाही, या सगळ्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या बाबतीत काय पुढे? माझ्या कानावर अशी काही चर्चा आलेली नाही. काय राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल महाविकास आघाडीमध्ये? प्रस्ताव तर येऊ द्या ना. सगळे प्रस्ताव आल्याशिवाय मी कसं बोलणार? प्रस्ताव तसा कुठला बघूया ना. आत्ता ह्या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू. आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते. त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. दुसरीकडे अंजली दमाने, जे काही अजित पवारांनी जो काही व्हिडिओ मधल्या काळात व्हायरल झाला, दमबाजी केली अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झाले, त्या बाबतीत रोहित पवारांनी देखील हा मीडिया ट्रायल आहे असं म्हटलेलं आहे. त्यावर अंजली दमाने यांचं म्हणणं आहे की रोहित पवारांना अजित पवारांच्या पक्षात जायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने अजित पवारांची ती बाजू घेत आहे. तुम्हाला खरं सांगू, मी कुणाची स्टेटमेंट्स ऐकलेले नाही आणि आज सकाळच्या वर्तमानपत्रात तर आलेले नाहीत. त्यामुळे माझ्या वाचनात हे काहीच आलेलं नाही. त्याच्यामुळे मला याची काही माहितीच नाही. मी जरूर माहिती घेऊन तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगेन. रोहित पवार असं कुठे दिसतंय तुम्हाला की ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येतात या सगळ्या प्रकरणावरती? मी वाचलेलं नाही आणि आज सकाळच्या वर्तमानपत्र सगळी वाचून मी आले. त्याच्यामध्ये खरं तर अनेक वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात मोठं मला आजच्या क्षणाचं आव्हान आहे की जो अमेरिकेवर आपला डायलॉग चाललाय, म्हणजे पुण्यावर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होणारा आहे की जर सर्व्हिसेसवर टॅरिफ्स लागले किंवा त्या जर डिस्कंटिन्यू झाला तर हिंजवडी असेल, खराडी असेल, आणि आज सासवडमध्ये या सरकारने सांगितलं नवीन IT पार्क करणार आहे. मग हे IT पार्कचं काय होणार? तर आपण मग Tier 2, Tier 3 डायलॉग अमेरिकेबरोबर सुरू करून हा टॅरिफचा इश्यू लवकर सोडवला पाहिजे. त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आज वर्तमानपत्रात ह्याच सगळ्या, आणि त्यातून दोहावर काल रात्री जो अटॅक झाला त्यांनी काय जिओ पॉलिटिक्स बदलणार, नेपाळमध्ये जी इन्स्टेबिलिटी आहे त्याचा भारतावर काय इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होऊ शकतो, त्याच्यानंतर GSTचे काही चॅलेंजेस झालेत, सेस जो लावला होता ऑटोमोबिलचे जे लोक विकतात त्या सेसचं काय होणार. आत्ताच मला मेसेज आला की 22% तो सेस आहे. त्यामुळे इतक्या गोष्टी आजच्या वर्तमानपत्रात आणि गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या माझ्या वाचनात तरी आज सकाळी आल्या नाही. तुम्ही राष्ट्रीय मुद्द्यांवरती तुम्ही सातत्याने बोलत असतात, कारण तुम्ही सगळे तुमचं सगळ्या त्या संदर्भात अभ्यास देखील आहे. पण राज्याचा राष्ट्रीय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या करोडो लोकांचा रोजगाराचा जर खराडी असेल, हिंजवडी असेल, तिथे 6 लाख लोक काम करतात रोज. त्यामुळे मोठी आव्हानं आहेत आज राज्याच्या समोर आणि आपल्या जिल्ह्याच्या समोर. आपल्या ज्या पुण्यात आहोत तिथल्या हे सगळे जे नागरिक आहेत त्यांच्या नोकरीचा सवाल आहे. जो मुद्दा मी उपस्थित केला, हे सगळं प्रकरण अजितदादांचं सुरू असताना अजित पवार आजारी आहेत, तुमचं काही बोलणं झालंय का? काही फोनवर बहिणींना मेसेज पाठवला की काय अजितदादांची तब्येत कशी आहे विचारायला. बहिणींचा अजून निरोप आला नाही, आल्यावर कळेल, कारण का मी एक कटसी म्हणून मेसेज केला होता. पण ही सोलापूरच्या गोष्टीवर माझ्यापेक्षा धैर्यशील दादा जास्त योग्य बोलतील. याचं कारण असं, काल त्यांनी आम्हाला जे ब्रीफिंग केलं त्याच्यात सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स खूप महत्त्वाचं आहे. धैर्यशील दादांनी आम्हाला असं सांगितलं की पहिला व्हिडिओ आला त्या पोलिसांचा, आणि कसं आहे, मी जसं म्हणते ना खासदाराला महिला पुरुष नसतो, मी खासदार आहे, तशी ती महिला पोलीस नाही, ती एक पोलीस आहे जी मेरिटवर नॅशनल रँकिंगमध्ये आलेली मुलगी आहे. म्हणजे तिला मेरिटवरती नोकरी मिळालेली. एक तर तिला ज्या पद्धतीने वागणूक मिळाली ह्याच्याबद्दल अजित पवारांनी स्वतःच दिलगिरी व्यक्त केली आहे की ते म्हणाले ऑन रेकॉर्ड की दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यात अजून टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ज्या फार चिंताजनक आहेत की एखादी व्यक्ती, मी म्हणेन म्हणजे निष्ठेने चांगलं काम करत असते
तेव्हा तिला तिच्या सरकारनी काही त्यांना सांगणं हे योग्य की अयोग्य ह्याच्यावर एक चर्चा समाजात झाली पाहिजे आणि त्याची लक्ष्मण रेखा ही माननीय मुख्यमंत्र्यांनी काढून दिली पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती प्रोबेशनवर आहे. प्रोबेशनवर ती मुलगी इमानदारीने काम करते. तिला एखादा फोन केला, तिला कसं कळणार कोण बोलतं? आता तुम्ही मला तामिळनाडूला पाठवलं आणि मला सांगितलं हा घ्या स्टॅलिन CMचा फोन, तर मी म्हणेन तुम्ही माझी चेष्टा करताय, आता मुख्यमंत्री मला कशाला फोन करेल? आणि ती एक लहान मुलगी आहे, ती नवीन काहीतरी चांगलं इमानदारीने करू पाहते, त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. हे होत असताना काही लोकांनी सांगितलं तिची डिग्रीच खोटी आहे. अरे असं कसं करू शकता? म्हणजे तुमचं ऐकत नाही म्हणून, म्हणजे मी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही म्हणायचं माझी डिग्री खोटी. तुम्ही कोण ठरवणार? हा UPSCचा अपमान आहे. UPSCची परीक्षा पास झालेली मुलगी आहे. हा UPSCचा संस्थेचा अपमान केलाय तिची डिग्री खोटी म्हणून. हा पहिला मुद्दा. आणि नंतर सांगण्यात आलं की पोलिसाचं तिथे कामच काय? ही देशाचे पोलीस कुठे जाऊ शकतात. आपण कोण ठरवणार की पोलिसांनी कुठे जायचं? पोलीस हे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी आहे. ते फिरले तर आनंदाचं ना, आलं उपर स्वागत केलं पाहिजे, बरं झालं पोलीस गेले. आणि नंतर त्याला एक मोठा ट्विस्ट आहे जे आपल्याला माहितीच नव्हतं, ते काल आम्हाला कळलं. कलेक्टरांचा तुम्ही काल एक रिपोर्ट पाहिला काय माहिती नाही, त्यांनी सविस्तर एका वर्तमानपत्राला इंटरव्ह्यू दिला आहे. त्याच्यात कलेक्टर असं म्हणाले की ते तहसीलदार किंवा तलाठी दोघांपैकी एक कोणीतरी होतं, त्यांना हाणामारी केली या लोकांनी. पूर्ण गुंडागर्दी चालू आहे तिथे. म्हणजे मला शॉकच बसला की आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते तलाट्याला तहसीलदारावर हात उगारतात. ही वेळ आली आहे राज्यावर. शॉकिंग आहे. त्यांच्यावर तातडीने ऍक्शन घेतली पाहिजे. मी त्या कलेक्टरच्या हिमतीची दाद देते. कोणीतरी सत्याच्या बाजूने एक पोलीस आणि एक कलेक्टर उभा राहतोय, ह्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकर सगळे दादांचे कार्यकर्ते आहेत असं. आता हे कलेक्टरचाच रिपोर्ट आहे ना, कलेक्टरच्या इंटरव्ह्यू मध्ये आहे की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट समजून घ्या तुम्ही, की इलिगली गोष्टी चालल्या होत्या तिथे. कोण कार्यकर्ते होते ते इलिगली या गोष्टी करत होते. कलेक्टरचं स्टेटमेंट आहे. तिथे तलाठी गेले कंप्लेंट केली म्हणून, तर त्या तलाठी तलाठी किंवा तहसीलदार दोघांपैकी एक कोणीतरी होते, त्यांना हाणामारी केली. त्याचा व्हिडिओ आहे, तो तुमच्या चॅनल नाही दाखवलाय. हाणामारी झाली म्हणून तिथे सरपंचांनी फोन केला म्हणून पोलीस तिथे गेले, तर पोलिसांना पण दमदाटी झाली. ऐसे कैसे हो सकता है? हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो. आणि दादांच्या या आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टँड घेतला पाहिजे. माझी विनम्र विनंती. त्यांनी त्याच अहवाल मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल अहवाल नाही मुख्यमंत्र्यांनी हे बघितलं पाहिजे. कारण का ती पोलीस ऑफिसर जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे आहे ना, डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट. मी पण जे टॅग केलं जेव्हा माझ्याकडे पहिलं आलं तेव्हा मी माननीय देशाचे HM आणि माननीय महाराष्ट्राच्या HMला टॅग केलंय. तुम्ही वेगळी भूमिका मांडताना दिसतायत, रोहित पवार तिकडे वेगळी, असं का? म्हणजे कारण रोहित पवार ते सातत्याने जी काही भूमिका मांडते, मीडिया ट्रायल सुरू आहे किंवा दादांना तसं बोलायचं नव्हतं, दादांची तशी, मग तुम्ही मात्र वेगळे. मला रोहित काय बोललाय माहितीच नाही, कारण का मी फॉलोच केलं नाहीये ते. तुम्ही मला सांगताय, मी काय वर्तमानपत्रात आज सकाळी वाचलं नाही. रोहित काय म्हणलाय हे मला खरंच माहिती नाही. मी फोन करून त्याच्याकडून माहिती घेईन आणि तुम्हाला संध्याकाळी बाईट देईन. पण जे खरं जे झालंय ते मी तुम्हाला सांगितलं, कारण का ते मला कलेक्टरनी सांगितलंय. जे वर्तमानपत्रात आणि तुमच्या चॅनलमध्ये झालं की इलिगल गोष्टी चालल्या होत्या, गैरवर्तन चाललं होतं, तलाट्याला मारलं, तिथे त्याला इन्क्वायरी करायला पोलीस यंत्रणा गेली, पोलीस यंत्रणेला दमदाटी केली गेली. त्याचा रिपोर्ट कलेक्टरनी दिलाय. कलेक्टरनी तो रिपोर्ट CMला पाठवलाय. हे सगळं माननीय मुख्यमंत्री आणि कलेक्टरनी ही सांगितलेली सगळी घटना आहे. हे मला जे माहिती आहे, जे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये आलंय, असं काही सत्य आहे आणि वास्तव आहे. असं काही घडलं की अजित पवार आजारी पडतात असं अंजली दमानी? ते नाही मला माहिती बाई, त्याच्यावर मला नाही सांगता येणार, कारण का माझा काय फारसा संबंध येत नाही त्यांच्याशी. पण जरूर बातमी ऐकल्यावर कुणीही आजारी पडलं तर माणुसकीच्या नात्याने आपण विचारपूस करतोच. म्हणजे मी आजारी पडले तर तुम्ही वाटल ना, ओके ताई टेक केअर. तसंच मी सुनेत्रा वहिनींना एक छोटासा व्हॉट्सॲप केला की TV वर ब्रेकिंग न्यूज आली आहे की अजित पवारांना बरं नाही आहे, तर गेट वेल सून, माझ्या शुभेच्छा आहेत. हा मी त्यांना व्हॉट्सॲप पाठवला. नाही आता काय झालं हे तर कळू द्या. जर आराम डॉक्टरनी सांगितलं असेल तर आपण कशाला लोकांना डिस्टर्ब करायचं? अशा वेळेस लोकांनी आराम करायला सांगितलं असेल, बघू वहिनींचं उत्तर आल्यावर कळेल.
शेवटचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये मतं फुटलेली आहेत काही, त्यामध्ये खास करून महाराष्ट्रातली तुमची मतं, महाविकास आघाडीची मतं फुटलीत अशा पद्धतीचा दावा केला जातोय, तर तसं खरंच घडलं? तुमची इन्क्वायरी झाली पाहिजे. का सांगते, एक तर हे गुप्त मतदान आहे. गुप्त मतदानात कोणी कुठे मतदान केलं हे कसं कळलं? हा चिंताजनक आहे ना. तुम्ही काही तसा अभ्यास केलाय का काल मत की तसं काही मतं फुटलीत का तुमची काही महाविकास? यंत्रणा आहे. आम्ही काल रात्री मतदान करून इमाने इतबारे निष्ठेने आम्ही सगळ्यांनी मतदान केलं. आम्हाला कुणाला मतदान करायचं हे आमचं ठरलं होतं इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये, त्याप्रमाणे आम्ही केलं. आता 14 मतं हे म्हणतायत कुठली फुटली हे आता स्वप्नात तर काय कळणार नाही. आणि जे गुप्त मतदान आहे त्याच्यात कोणी मतदान कुठे केलं हे ह्यांना कसं कळलं? आणि ह्यांना कळलं असेल तर मला हे मोदीजींपर्यंत पोहोचवावं लागेल की अरे बापरे, एवढा पारदर्शक कारभार आहे, एवढ्या मोठ्या इलेक्शनमध्ये जर बातम्या बाहेर जात असतील आणि त्याच्यात जर असं वोट चोरी होत असेल तर किती घातक आहे लोकशाहीसाठी. त्याच्यातही झाली वोट चोरी असं तुम्हाला आता सांगता येत नाही ना. आम्ही तर इमानदारीने मतदान केलं. आता हे म्हणतायत आणि ह्यांना कसं कळलं? आणि त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान का करताय? म्हणजे एक तर क्रॉस वोटिंग म्हणायचं आणि त्याच्यात अभिमानाने म्हणायचं महाराष्ट्र गद्दार नाही, महाराष्ट्राचे लोक खूप निष्ठावान आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी काश्मीर टू कन्याकुमारी मतदान सगळ्यांनी केलं ना, मग आम्हालाच का, मराठी माणसालाच का टार्गेट केलं जात आहे की मराठी माणसांनीच गद्दारी केली, असं महाराष्ट्राचा अपमान का करताय तुम्ही? धन्यवाद ताई. तर खासदार सुप्रियाताई सुळे होत आहेत, त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे आणि या सगळ्याची चौकशी देखील झाली पाहिजे असं देखील सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.